बागेश्वर बाबा यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहासात कुठेही नोंद केली नसलेली वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करीत आहेत। या बंधुभावावर गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी आज कोल्हापुरात शिवभक्त आंदोलकांतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मल्हार सेनेचे बबनराव राणके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। धीरेंद्र शास्त्री तथा बागेश्वर बाबा याने नुकतेच आपल्या अकलेचे तारे तोडत छत्रपती शिवाजी महाराज हे थकले आहेत आणि त्यांनी आपलं सर्व जिरेटोपाय हा रामदासांच्या पायाजवळ ठेवलेला आहे आणि त्यांना राज्य करायला सांगितलं असं सांगून शिवाजी महाराजांचे ते गुरु आहेत असं तद्दन खोटं एक भाकड कथाच्या माध्यमातून त्यांनी जी मांडणी केलेली आहे। त्यामुळं जनतेमध्ये विशेषतः शिवप्रेमींच्यामध्ये, कारण छत्रपती शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्राची नाही तर देशाची अस्मिता आहे, त्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं खोटं बोलणाऱ्याच्या विरुद्ध आम्ही तातडीनं गुन्हा दाखल झाला पाहिजे। समाजात तेढ निर्माण होणे, सामाजिक स्थिती बिघडू नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी या नात्याने त्यांनी पोलीस खात्याला अशा पद्धतीनं केस दाखल करून घेण्याबद्दल सांगितलं जावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आता कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। आम्ही वेळ पाहणार नाही तर पुढच्या जे आमच्या आंदोलनाचा पवित्रा जो ठरलेला आहे त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या आंदोलनातून आणि कायदेशीर लढाई आम्ही सातत्यानं चालू ठेवणार आहे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अशा पद्धतीचं आहे की ज्यावर अणू एवढाही कलंक नाही आहे, परंतु काही मंडळी हेतू पुरस्कार सातत्यानं ते कोश्यारी असेल, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल ह्या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून सातत्यानं समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आता कोल्हापूरची जनता आहे, कोल्हापूरनं एकदा ठरवलं की अशा पद्धतीनं कोल्हापूरकर सातत्यानं सांगितलेलं आहे की कोल्हापुरी पद्धतीने आम्ही आपल्याला तुमचा निकाल लावू। एक वेळ अशा बोलणाऱ्याला आपण कोल्हापुरी पायता निघून पाटला करून चार टक्कुरीत मारल्याशिवाय हे विषय थांबणार नाही आहेत। त्यामुळे ती म्हणजे आपली तयारी आहे। का असतं की नाही आता पाठीशी घालत नाहीत, त्यांनी सांगितले इतिहासात अशी नोंदच नाही म्हणून सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री यांनी। मग आणखी काय अडचण आहे, खोटं बोलणाऱ्याच्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होतं आत्तापर्यंत। त्यामुळं शासन या नात्यानं ती त्यांच्या मागे असं जरी दिसत असलं तर शेवटी जनतेच्या पुढं कोण मोठा आहे, जनता ही जनताच आहे आणि निश्चितच आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही।